मॅन फ्रॉम गोक्युरे गजादादा यांचं सुद्धा आगमन आहे इथे. मोस्ट वेलकम आहे दादा आपलं. आपण रात्री झोप सुद्धा लागत नाही. क्रिकेट हा असा खेळच आहे आपल्यासाठी, काय करणार. दादाने आज खूप प्रयत्न केले पण फुलटॉस बॉलवरती विकेट पडलेला दादाचा. प्रयत्न चांगला होता मित्र. आता पहा, आता मी सांगतोय तुम्हाला, गोविंद सिंग यांची सुद्धा एंट्री झालेली आहे दीक्षिता 11 संघामध्ये. मॅन फ्रॉम गोक्युरे हार्ड हिटर फलंदाज आहे. वसेकर संघाचे प्रदोष यांनी आपल्या मॅन ऑफ द मॅचची टी शर्ट साठी यायचं आहे. प्रदोष बैकर या खेळाडूने आपली मॅन ऑफ द मॅचची टी शर्ट साठी यायचं आहे. एक चेंडू एक धाव. रिव्हर्स अटेम्प्ट केलेला आहे. गुडलक यांनी अप्रतिम फिल्डिंग केलेली आहे. देवा पांडे खूपच एक नव्याने उभरतं मोठं नाव आहे वसई विरार परिसरामधलं. मॅन ऑफ द मॅचची टी शर्ट प्रदान करणार आहेत आपले लाडके सॅगी. प्रतिम चोरती एक धाव झालेली आहे. धावफलक जाऊन पोहोचले 4 या आकड्यावरती. 4 चेंडू 4 धावा. दीक्षिता 11 संघ अप्रतिम गोलंदाजी करते. विवेक पंडित यांनी आपली वरती येऊन इकडे बसायचं आहे मित्रा. वरती येऊन इकडे विराजमान हो. थोडं डोकं शांत ठेवायचं आहे. संतोष यांच्याकडे तुम्हाला भेटायचं आहे. वाईड बॉल. एक धाव. 5 चेंडू 6 धावा. पहिल्या षटक प्रगतीपथावरती आहे. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 6. पाहूया फलंदाजी मार्कवरती गुडलक, गोलंदाजी मार्कवरती बाबू. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 7 या आकड्यावरती. एका साईडला आपल्याला पाहते गोविंद सिंग सुद्धा आहेत. मोठे मोठे नाव आहेत दीक्षिता 11 या संघामध्ये. तसेच उद्या पुन्हा एकदा आपल्याला धीरज झा आपल्याला खेळताना पाहतील.
अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं होतं. 2 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी देवा पांडे यांनी. फार त्यांची अचूक फेकी होती मित्रांनो. धावफलक जाऊन पोचले ते 9. पहिल्या षटक, दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती धावफलक जाऊन पोचले ते 9. वाईड बॉल, वाईड +1. डॉट बॉल. 3 चेंडू 12 धावा. चार चेंडू 13 धावा. अप्रतिम क्षेत्ररक्षण, 1 धाव. धावफलक जाऊन पोचले 15 या आकड्यावरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर. पहिल्या इनिंगची शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन आलाय गोलंदाज केसर. मला वाटते 4थं षटक असतं तर गोविंद यांनी हाताळलं असतं. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले 15 या आकड्यावरती. तिसऱ्या आणि अंतिम षटक गोलंदाजी मार्कवरती केसर. वाईड +4 धावा. धावफलक झपाट्याने वाढते आणि धावफलक जाऊन पोहोचते ते 20 या आकड्यावरती. 12 चेंडू 20 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. दोन चेंडू 21 धावा. विकेट.
तिसऱ्या षटकातील 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले 21. अजूनही तिसऱ्या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. लेग साइडच्या दिशेने आपण पाहतोय फिल्डिंग करतोय गोविंद सिंग. मित्रांनो पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांनी आपला निर्णय सांगायचा आहे मित्रांनो. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांचा निर्णय अंतिम राहील. मित्रा तू पण नको सांगू ना तुम्ही पण सांगू नका. दोन्ही संघ पंच दोन्ही अंपायरने आपला डिसिजन सांगायचा आहे. एक मिनिट मित्रा मित्रा बाहेरून बोलू नका थांबा. एक मिनिट नाही बाहेरून डिसिजन नाही आहे मित्रांनो. पंच आपला डिसिजन देतील. मित्रांनो बाहेरून नाही सांगायचं आहे. गुड लक. एक मिनिट सगळ्यांचा डिसिजन आहे. सगळ्यांजोडी पंचांचा निर्णय अंतिम राहील मित्रांनो. पंचांनी सांगितलं आंबे झाडावर चिकू पिकतो तर चिकूच. पंचांचा निर्णय लास्ट. व्हाईट बॉल. एकच धाव. विकेट. धावफलक जाऊन पोहोचले ते 25 या आकड्यावरती. अजूनही शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे या पहिल्या इनिंगचं. चला पहिल्या इनिंगचं शेवटचा आणि अंतिम चेंडू. मारा करेल धावकरी आता फलंदाज आहे आणि फिल्डिंग चेंज केलेली आहे. कमलेश दादा यांचं सुद्धा इन झालेलं आहे. त्यांनी सुद्धा स्टँड घेतलेला आहे. चौकार. विजयासाठी 29 धावा झालेल्या आहेत आणि 30 धावांची आवश्यकता आहे.
विजयासाठी 18 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. आता पाहूया फलंदाजी मार्कवरती जाईल का गोविंद सिंग. बघा आई एकविरा संतोष भवन संघाच्या घेतलेला रिव्ह्यू, पण आता त्यांचा डिसिजन अंपायरने तिघांनी मिळून दिलाय. आई एकविरा संघ संतोष भवन यांचे हार्ड हिटर फलंदाज सुद्धा इकडे मॅचचा आनंद घ्यायला लागलेत. कोण बॉल? चला 18 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. एक मिनिट मित्र, एक मिनिट. पंच काय आहे? मैच बॉल दे, मैच बॉल, मैच बॉल दे. हाँ वही मैच बॉल ही है. गोलंदाजी मार्क वरती स्टार गोलंदाज आ चुके हैं अपने गोलंदाजी ट्रैक पर. रहमान डकेत. राहुल बोल रहा क्या? 18 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. विजयासाठी कंपल्सरी चेस आहे मित्रांनो. पहिल्या चेंडूवरती ट्रिपला उद्ध्वस्त केलेले आहेत. माज यांच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. रहमान इन्हें 500 रुपए का पारितोषिक लगा है. माज इनके मंथन गडकरी इनके तरफ से भी 200 रुपए का इनाम है. अभी कुछ बोल नहीं सकते भाई. अजूनही विजयासाठी 17 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. रहमान गोलंदाजी मार्कवरती एक वाली विभागातील एक मोठं नाव आहे. रहमान डकेत गोलंदाज. विकेटची डकेती करतोय तो गोलंदाज. आणि नो आहे. नो वरती चेंडू प्लस गेलेला आहे. एक धाव. 2 चेंडू 2 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. हा 1 बॉल 2. आय एम सॉरी, माय मिस्टेक. आपण आता याच्यानंतर मला वाटते गोविंद सिंग यांची सुद्धा फलंदाजी पाहणार आहोत. 1 चेंडू 2 धावा. वाईड प्लस 4. आम्हाला इथे माज यांनी सांगितलं होतं की वाईड चेंडू आला तर चौकार निश्चित आहे, कारण की गोलंदाज खूप हा लहानाचा मोठा यांच्या जोडीलाच झालेला आहे. वाईड प्लस 4. आणि स्ट्रेट ड्राइव्ह चौका.
धावसंख्यामध्ये भर, धावफलक जाऊन पोहोचले ते 2 चेंडू 11 धावा. दोन चेंडू 11 धावा. वाईड चेंडू. एक रन. पिना यांचे भयंकर एफर्ट आहेत बाहेरून, प्लेयर्सला पण आणि बॅट्समॅनला पण. आणि चौकार. 4 चेंडू 17 धावा. एक धाव. 5 चेंडू 18 धावा. वाईड प्लस 4. एक धाव. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती लागले त्या 24. आणि माज यांनी आपले 200 रुपये परत घेतलेत. 500 पण आणि 200 पण आता नाही द्यायचे. मंथन पण आपले 200 परत घेतले. पहिल्या चेंडूवरती विकेट. दोन धावांची आवश्यकता. आठ चेंडू आणि एक धावेची गरज. वाईड बॉल.